आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते, सृष्टीचा नियम आहे। वेळेच्या आधी इथे काहीच घडत नाही। दुर्जनांचा संवार आणि सज्जनांचा उद्धार होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते। लेकरा, असा दगड बनवून एका जागी का बसून राहिलास? वाऱ्याने एका जागी थांबून चालत नाही, पाण्याने डबक्यात साचून चालत नाही। दोघांनी कसं वाहत राहिलं पाहिजे। मनुष्याचंही तसंच आहे, सतत चालत राहावं लागतं, नाहीतर आयुष्य व्यर्थ आहे। आता चालून कुठे जाणार मी? नियतीने आधीच माझ्यापासून माझी पत्नी हिरावून घेतली। थोरली लेक राधा गेली। धाकट्या मीराने दिव्य कवडी गमावली। ओंजळ रीती आहे माझी। हे रिकामे हात घेऊन कुठे जाऊ मी? हरलोय मी, साप हरलोय। दुष्ट शक्ती जिंकली, मी हरलो मी। घे, धर। काय? मीराला घराबाहेर काढायचं? होत? What are you talking, Maya? What am I talking? तुम्ही लोक इतके शॉक्ड का? It's not the first time. No, it's not the first time, पण सडन प्लॅन करतोय आपण। Whatever it is, मीरा या घराबाहेर गेली पाहिजे. एंड ऑफ द टॉपिक. माया, तुझं तर मला ना कळतच नाही। अगं, एक गोष्ट नक्की कर की जरा। मीरा दिसली की तिच्यावर चिडायचं, मध्येच तिच्याशी गोडगोड बोलायचं। आता काय, ती करवली म्हणून हवी तुला, आणि आता तिला घराबाहेर काढायचंय? अगं, एक काहीतरी ठरव। सोन्याचे भाव सुद्धा एवढ्या लवकर वर खाली होत नाही जेवढे तुझे निर्णय बदलता। मामा एक मिनिट। माया, काय करायचंय? मला मीरा या घरात नकोय। तुम्हाला काय खूप सोपं वाटतं काय सगळं? हा, अगं, मंजिरी वहिनीच्या गळ्यातला ताईत आहे तो। हे बघा, आपण असा काहीतरी प्लॅन करायला हवा ज्याने मीरा स्वतःहून या घराबाहेर जाईल। ओके? का जाईल? ती स्वतःहून का जाईल? एवढं सगळं सुख मिळतंय ना तिला या घरात। जाऊ शकते, जाऊ शकते। दोन गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट जर का आपण केली तर मीरा या घरातनं बाहेर जाऊ शकते। बोल ना पटपट। पहिलं तर मीराचा या घरातल्या माणसांवरचा विश्वास उडाला पाहिजे, किंवा या घरातल्या माणसांचा मीरावरचा विश्वास उडाला पाहिजे। परफेक्ट। हा, मग सोपं आहे। आपण वेदा आणि मीरामध्ये फूट पाडूया। नाही, ते शक्य नाही। मग मंजिरी बहिणीच्या मनामध्ये मीराबद्दल काहीतरी भरवूया। हे ऑलरेडी करून झालंय मामा आपण। मग अथर्वच्या संदर्भात अजिबात नाही, त्याचा भरोसा नाही। डिसिजन कधी बदलू शकतो। मामा, तुला नाही सुचत आहे? थांब जरा एक मिनिट। मीरावर चोरीचा आळ आणूया। That's the plan. चला, कामाला लागूया। आता आपल्या घरात चोरी झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। That's it.
बापाला हरण्याची परवानगी नसते. त्याने लढाई अर्ध्यात सोडली की त्याच्या सोबत लेकरही हरतात. बाप हरला की लेकरही खचतात. बाप नावाचं धरण आटलं तर लेकरांचं आयुष्य देखील सुकून जातं. बाप कमी पडणारा नाही, लेकरांच्या आयुष्याला पुरून ओढणारा असतो. तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. खचून जाऊ नकोस, उठ. तुझी लेक दुष्ट शक्तीच्या कैदेत आहे. तिला तुझी गरज आहे. जा, उठ, वाचव तिला, उठ. नाही वाचवू शकणार मी तिला. दुष्टांची शक्ती वाढली आहे. मी फार कमकुवत आहे त्या शक्ती पुढे. कमकुवत. तू कमकुवत नाहीस. स्वतःवर विश्वास ठेव. अरे, तुझ्या पारड्यात सत्य आहे. कुठल्याही शक्तीपेक्षा सत्याची ताकद मोठी असते. महागौरीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. उठ. मनात शंकेला बिलकुल जागा ठेवू नकोस. जा, महागौरी मातेच्या नावाने 3 दिवस नामस्मरण कर. थोडी ऊर्जा अर्जित कर आणि मग लेकीकडे जा. तुला यश नक्की मिळेल. या वेळेला खूप मोठं यश तुझ्या पदरात पडणार आहे. या म्हातारीचा आशीर्वाद आहे. जा, नामस्मरण कर. अखंड नामस्मरण कर. 2 दिवस लढ त्या दुष्ट शक्तींशी. राधा, येतोय राधा. माया, आपण तुझ्यासाठी खास दागिने बनवून घेतलेले आहेतच, पण हा रामपुरे घराण्याचा पारंपरिक दागिना होणाऱ्या सुनेला दिला जातो. माया, याला ठुशी म्हणतात. आणि तुला माहितीये, ही ठुशी आधी आपली अंबिका घालायची. आता ही तुला मिळणार आहे. बघ ना कशी आहे, छान आहे ना.